खालील संख्या काय करायच्या ठिकाणी तुम्हाला प्रमाणित रूपात लिहायचे. कोणाचा पाया वापरून ठिकाणी 10चा पाया वापरून. ते कशा लिहितात हे आपण ठिकाणी थोडक्यात क्वेश्चन घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन प्रकार, एक पॉझिटिव्ह वाला एक निगेटिव्ह वाला म्हणजे डेसिमल वाला. तर स्टँडर्ड फॉर्म कशाला म्हणतात हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. ओके. स्टँडर्ड फॉर्म ऑफ नंबर्स. परीक्षा आहे तुमची रेवारी माहिती आहे ना. बेसिक पार्ट्स वरती तुमच्या ॲडिशन सबट्रॅक्शन सगळ्या जे काही गोष्टी झाल्यात आपल्या नंबर्स असतील, समसंख्या विषम संख्या या सगळ्या भागावरती तुमच्या ठिकाणी एक छोटीशी MCQ ची टेस्ट आहे. ओके. निगेटिव्ह मार्किंगची. स्टँडर्ड फॉर्म ऑफ नंबर्स क्वेश्चन तयार करूया आपण याच्यावरती. Write the following numbers in standard form. Okay, by using base of 10. ओके. म्हणजे काय ठिकाणी 10चा पाया, 10चे पाया वापरून नाही, 10चा पाया वापरून. आणि 10 पाया वापरून. ओके. 10चा पाया वापरून काय करा, खालील संख्या प्रमाणित रूपात लिहा. ओके. फॉर एक्झाम्पल अगोदर पॉझिटिव्ह वाले घेऊ आपण. काय करू ठिकाणी पॉझिटिव्ह. नंबर 1 लई मोठं वाटायला छोटं घेऊ सुरुवातीला, एवढंच आहे समजा. ओके. तर काय करायचं या ठिकाणी आपल्याला 10चा पाया वापरून लिहायचा आहे. तर याच्यामध्ये काय करायचे, 7 गुणिले काय ठिकाणी 7 गुणिले 10. म्हणजे असं करून घ्यायचं आणि याच्यासोबत किती शून्य आले बघायचे. किती शून्य आले, 1 2 3 4. ओके. त्याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म. काय या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म. ओके. समजा 35 किलोमीटर असं असेल समजा. त्या ठिकाणी किलोमीटर 35 जे आहे समोर त्याचे जेवढे काय 35 600 किलोमीटर. ओके. 35 600 किलोमीटर असं आहे समजा. तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म जर तुम्ही असं लिहिला 35 गुणिले 10. ओके. तर 1 2 3 4 5 6. ओके. काय 6. मात्र हे स्टँडर्ड फॉर्म नाही. काय कारण का स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय करतात, फक्त एकच नंबर्स घेतात आणि डेसिमल देतात. तर 3 पॉइंट इथं पॉइंट द्यायचा, फक्त एकच डिजिट या ठिकाणी लेफ्ट साईडला असला पाहिजे. ओके. म्हणजे तुम्ही 10 एक डेसिमल दिला म्हणजे एक अंक होता, याचा अजून एक शून्य या ठिकाणी वाढला. ओके. कारण का 3.5 × 10 केला तर काय झालं ठिकाणी हे झालं 35 झालं. बरोबर आहे ना. ओके. आणि हे 10² 6 किलोमीटर. ओके. म्हणजे अजून एक शून्य वाढणार याचा. ओके. 10चा 7वा. हे झालं स्टँडर्ड फॉर्म. ह्याला मार्क भेटतील, ह्याला मार्क भेटणार नाही तुम्हाला. ओके. ध्यानात ठेवा. ओके. ह्याला मार्क भेटणार. हा स्टँडर्ड फॉर्म नाही. हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय तुमच्या पुस्तकात लिहून दिले फर्स्ट पैकी, तुम्ही जाऊन वाचू शकता. एक बॉक्स आहे. ओके. तर फक्त एकच डिजिट
असला पाहिजे लेफ्ट साईडला, काय असला पाहिजे ठिकाणी एकच डिजिट, तर त्याला स्टँडर्ड फॉर्म म्हणतात ते किलोमीटर मध्ये. ओके, समजा 484,0,000 ओके kg काहीतरी असेल समजा. तर आता ह्याला कसं लिहिणार, तर माझ्या मताने काय करत चला तुम्ही डायरेक्टच हे नंबर लिहून घ्या. आपण 4 पॉईंट द्यायचं, पहिला अंक झाले की डायरेक्टच पहिल्या एका स्टेपमध्ये उत्तर जाते 8 4 लिहून टाका. म्हणजे पहिला नंबर पहिला डिजिट घ्यायचा, त्यानंतर पॉईंट द्यायचं आणि बाकीचे जेवढे डिजिट असतील 1 2 3 4 5 7 8 9 10 11 किती डिजिट असतील आपल्याला येणार नाही, ते फक्त डिजिट तेवढे लिहा, 0 नका लिहू. मग इंटू 10 करा, काय करा ठिकाणी इंटू 10. आता इथपर्यंत डेसिमल मोजत या, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 ओके, त्याचं डायरेक्ट पॉवर 7 ओके. मग झाल्या ठिकाणी केजी. 0 नका मोजा, 0च्या समोर इथं डेसिमल दिला तुम्ही, इथपर्यंत मोजत या, म्हणजे 7 व्हायले. मग त्या 10 चा स्क्वेअर काय करून टाकला आपण 7 ओके. हे झाला स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म? स्टँडर्ड फॉर्म ओके. नवीवाल्यानं पण स्टँडर्ड फॉर्म होता पॉलिनॉमियलचा, तुम्हाला पण नंबरचा स्टँडर्ड फॉर्म आहे ओके. तर नंबर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहित असताना त्याला वाचताना बघा 4.84 into 10⁻⁷ किलोग्रॅम असं वाचतात. कसं असं ठिकाणी 4.84 into 10⁻⁷ किलोग्रॅम ओके. तर अशा प्रकारच्या ठिकाणी याचं थोडक्यात आपला वाचन करता येते. हा झाला स्टँडर्ड फॉर्म. नाही तर बरेच जण जर असं लिहिलं 484 into 10⁻⁵ ओके केजी असं लिहिलं, त्याला मार्क भेटतील का? नाही भेटणार ओके. हा आहे स्टँडर्ड फॉर्म, हा चुकीचा आहे ओके, हे ध्यानात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्या ठिकाणी लिहिता येते. हे झाले जर संख्येच्या समोर शून्य असतील, जर संख्येच्या अलीकड शून्य असतील तर निगेटिव्ह मध्ये कशा प्रकारचं लिहितात ओके, त्याचं पण आपल्याला थोडक्यात माहिती करून घ्यावी लागेल. 0.0005 असं आहे समजा ओके. किती या ठिकाणी 0.0005 ओके. तर त्याला स्टँडर्ड फॉर्म दिली आहे सर, काहीतरी एम मीटर आहे, सेंटीमीटर आहे ओके, मिलीमीटर आहे, छोटा आहे एकदम, कारण पॉईंट मध्ये म्हणजे छोटा असणार आहे ओके. तर मग याला आपला स्टँडर्ड फॉर्म दिली आहे सर. तर काय करून घ्यायचं, हा पहिला अंक जो आहे तसा तसं लिहून घ्यायचं, एकच अंक आहे ना असं लिहायचं. त्यानंतर 10चा ओके गुणिले 10 करून घ्यायचे. आता इथून मोजून द्यायचे अंकासहित किती डेसिमल आहे म्हणजे 1 2 3 4 5. हे डेसिमल मध्ये म्हणजे खूप कमी आहे. कमी हा शब्द कशा दाखवतात गणितामध्ये? प्लस ना का मायनस ना? मायनस ना, बरोबर आहे ना. हे खूप लहान आहे, बारीक आहे, कमी आहे, याचा अर्थ तो काय, त्याचा पॉवर काय आहे ठिकाणी मायनस मध्ये येते. किती आहे मग? -5 हे मीटरला मीटर. हा झाला स्टँडर्ड फॉर्म. काय झालं ठिकाणी? स्टँडर्ड फॉर्म. 0.000017 किलोमीटर ओके. किती? 17 किलोमीटर. तर आता या ठिकाणी काय दोन्ही अंक लिहून घेणार, इथूनच घेणार, बरोबर आहे ना. इथून मोजणार नाही की मोजताना जर इथं पॉईंटला 1 पॉईंट घेतला तर इथूनच तुम्ही मायनस मध्ये घेणार म्हणजे, किंवा डायरेक्ट घ्या हा बोलत, नंतर एक कमी करून घेऊ आपण. जमते? इथं कमी करावं लागतं, जास्त होणार नाही. इथं काय करायला कमी करावं लागेल
ओके म्हणजे 17 इंटू ओके 10 टू द पॉवर मोजून घ्या बरं 1 2 3 4 5 6 7 8 9 ओके 9 कोणता मायनस का प्लस मायनस किलोमीटर पण हे स्टँडर्ड फॉर्म नाहीये तुम्हाला मार्क भेटणार नाही मग काय करायला भेटतं तुम्हाला या ठिकाणी आता तर डेसिमल द्यायचं 1.7 इंटू ओके 1.7 केलं म्हणजे काय झालं तुमचं 10 गुणिले ओके म्हणजे हा प्लस 1 आला पॉवर याचा नंतर हा मायनस 10 ओके म्हणजे हा प्लस 1 हा मायनस 9 किती होतात मग या ठिकाणी 9 मधून 1 गेला प्लस आहे ना मायनस कुठं आहे ओके प्लस 1 आहे मग किती झाले ठिकाणी 8 ओके म्हणजे 1.7 10 टू पॉवर मायनस 8 किलोमीटर दॅट इज अ स्टँडर्ड फॉर्म काय झालं ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म ओके .0000384 ओके केजी तर आपण काय करणार तुम्हाला काही समजत नसेल तर पहिली संख्या जसं तशी लिहून घ्या 384 म्हणजे इंटू 10 चा पॉवर इथून मोजायचं सुरुवात करा ऍडचं नाही 1 2 3 4 5 6 7 8 किती आले ठिकाणी -8 केजी ओके आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा एकच अंक सोडून नंतर डेसिमल देऊन टाका 3.84 किती दशमांश तुम्ही हे केला तो 2 म्हणजे याच्यात काय करावं लागेल डायरेक्ट 2 न कमी करून घ्यायचंय किंवा नाही जमलं 10 चा दुसरा आकार म्हणजे 2 डेसिमल तुम्ही वाढवलात म्हणून नंतर 8 चा मायनस तुम्हाला माहित आहे इंडेक्सचा नियम +2 -8 जर करून घेतला आपण 10 चा पॉवर ओके 8 मधून 10 2 गेले -6 म्हणजे हे उत्तर किंवा डायरेक्ट इथं जेवढे तुम्ही डेसिमल वाढवा तेवढं कमी करून घेता त्याच्यातून डायरेक्ट जमून जाते ओके तुम्ही काहीच करत बसायची गरज नाही 2 दिला 3 दिला 3 मायनस करा 2 दिला 2 1 केला 1 मायनस करा किती दशमलव दिलात तुम्ही किती स्थानांतर दशमलव दिलात ते पहा म्हणजे 1 2 स्थानांतर तुम्ही डेसिमल दिलात मग काय करा तुम्ही डायरेक्ट 2 मायनस करून घ्या म्हणजे मग 3.84 इंटू 8 मधून 2 गेला 10⁻⁶ केजी ओके दॅट इज युअर स्टँडर्ड फॉर्म ओके स्टँडर्ड फॉर्म गूगलचा कोड काय हो 100चा 100वा घात ओके हे गूगलचा कोड आहे ओके कितीचा 100चा 100वा घात ओके हा कोणाचा कोड आहे गूगलचा कोड आहे तुमच्या पुस्तकात आहे घेऊन बघा ओके 100च्या समोर 100 शून्य लावायचे किती ओके तर हे गूगलचा कोड आहे तर अशा प्रकारच्या ठिकाणी थोडक्यात आपण काय पाहिलं स्टँडर्ड फॉर्म तर याच्यावरती होमवर्क देऊया
झालं का? दुसरा एक छोटासा होमवर्क तुम्हाला, स्क्वेअर पार्ट करायचं तुम्हाला, लिहून काढायचे 2 वेळेस. Write the square of 1 to 30 numbers. ओके, कसं लिहायचं? 1 चा वर्ग, ओके, 1 गुणिले 1 बरोबर आहे 1. नंतर 2 चा वर्ग, 2 गुणिले 2 बरोबर आहे 4. 3 चा वर्ग, 3 गुणिले 3 बरोबर आहे 9. डॅश 30 चा वर्ग, 30 गुणिले 30 बरोबर आहे 900. एवढे लिहून 2 वेळेस लिहून या ठिकाणी पाठ करायचं. ओके.